नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये केंद्रप्रमुख भरती 2023साठी ज्या शिक्षकांनी आवेदन फॉर्म भरलेले होते अशा शिक्षकांना पुनश्च एकदा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी ची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही संधी दिनांक 8/10/2025 ते 18/10/2025 पर्यंत पोर्टलला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यासंबंधीच आवेदनपत्रामध्ये कशा प्रकारे दुरुस्ती करायची ह्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम मोबाईलमधील क्रोम ब्राउझरला क्लिक करा आणि सर्च बारमध्ये mscepune.in असं टाईप करून सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे याचे पोर्टल तुमच्यासमोर सुरू झालेलं दिसेल। पोर्टलमधील केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सबमेनूमधील सन 2023 मध्ये ऑनलाईन आवेदन पत्र भरलेल्या उमेदवारांसाठी आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीसाठी वेब लिंक यावर क्लिक करा। ह्यानंतर ही वेबसाईट केवळ मोबाईलच्या लँडस्केप पोर्शनमध्ये चालू होत असल्यामुळे मोबाईलला लँडस्केप पोर्शनमध्ये घ्या। आता तुमच्यासमोर स्क्रीनवर लॉगिन पेज ओपन झालेला तुम्हाला पाहायला मिळेल। ह्या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड म्हणजे कॅप्चा एंटर करून सबमिट करून घ्या। रजिस्ट्रेशन आणि ID हा ज्या शिक्षकांनी मागील काळामध्ये आवेदनपत्र भरलेलं होतं त्यांना साधं SMS वा त्यांच्या ईमेल IDला आलेलं हा एक मेसेज असेल। त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड त्यांना सहजरित्या प्राप्त होईल। तोच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एंटर करून आपल्याला लॉग इन करून घ्यायची आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही भरलेला आवेदनपत्र हा पाहायला मिळेल। तुम्ही ह्या आवेदनपत्रामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सहजरित्या दुरुस्त्या करू शकता। तर विशेषतः ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे म्हणजे ज्या शिक्षकांची जिल्हा परिषद ही बदललेली आहे अशा शिक्षकांना ह्या ठिकाणी पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सोबतच ज्या शिक्षकांना आपलं एक्झाम सेंटर कोड बदलवायचे असेल अशांनी सुद्धा या ठिकाणी तुम्ही दुरुस्ती निश्चितच करून घेऊ शकता। सोबतच ह्या ठिकाणी बरेच असे आपल्याला चेंजेस करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही सहजरित्या चेंजेस करून घेऊ शकता आणि आपलं केंद्रप्रमुख परीक्षेचं जे काही आवेदनपत्र आहे हे दिलेल्या वेळेमध्ये अपडेट करून घेऊ शकता। मागील काळामध्ये हा जो आवेदनपत्र मी भरलेला होता तेव्हा मी गडचिरोली ZP कार्यरत होतो आणि नुकतीच माझी आंतरजिल्हा बदली ही गोंदिया ZPला झाली असल्यामुळे ह्या आवेदनपत्रामध्ये मी तसा चेंजेस करून घेतलेला आहे आणि
या व्यतिरिक्त काही बाबी ह्या ठिकाणी जे आपल्याला लागू आहेत त्या बाबींना आपल्याला एस करून घ्यायचे आहे आणि ज्या बाबी आपल्याला लागू नाही आहेत अशांना आपल्याला नो असं आपल्याला रिस्पॉन्स असं दाखवून आपल्याला आपला हा फॉर्म अपडेट करून घ्यायचा आहे. संबंधित आवेदनपत्रामध्ये आपल्याला हव्या त्या दुरुस्त्या नोंदवल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या चेकबॉक्समध्ये आपल्याला कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे आणि फायनल व्हेरिफिकेशन करण्याअगोदर आपल्याला परत सुचवलेल्या दुरुस्त्या ह्या लक्षपूर्वक पाहून घ्यायच्या आहेत. कॅप्चा एंटर केल्यानंतर आपल्याला निळ्या पट्टीमध्ये दिसत असलेलं फायनल सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्क्रीनवर आलेला पॉपअप मेसेजमधील आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. फायनल सबमिशन केल्यानंतर तुमचं आवेदनपत्र तुम्हाला स्क्रीनवर पाहता येईल आणि सदर फॉर्मची तुम्हाला प्रिंट सहजगत्या काढून घेता येईल. धन्यवाद.